गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीतल्या कामगारांना विषबाधा झाली। जवळपास 100 पेक्षा जास्त महिलांना विषबाधा झाली असून त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। कंपनीतल्या पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात सावखेडा ते लोहारा या रस्त्यावर धाडी नदीचं पाणी आलंय। या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना अंदाज येत नाही, त्यामुळे नागरिकांनी पूल बांधावा अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे केली आहे। मकर संक्रांतीच्यामुळे वाटाण्याच्या शेंगांची मागणी वाढली आहे। वाटाण्याच्या शेंगांना 100 ते 150 रुपये प्रति किलो दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी आहे। जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळ्यांना भाव नसल्यानं उत्पादनात सुद्धा घट झाली आहे। 2500 वरून 1500 रुपयांपर्यंत घट झाली आहे, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे। जळगावच्या रावेर तालुक्यातील तांदलवाडी परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे रब्बी पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। अमळनेरच्या गांधलीमध्ये शासकीय उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडलं। या योजनेमुळे पहिल्या टप्प्यात 25,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेल्या वाघानं धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला। दरम्यान या वाघाला पकडण्याचा आदेश राज्य सरकारकडून वन विभागाला देण्यात आला आहे। IIT मुंबईच्या कॅम्पसमध्ये एक बिबट्या आढळून आला। पवईतल्या कॅम्पसमध्ये फिरणारा हा बिबट्या सीसीटीव्हीसह मोबाईलमध्ये सुद्धा कैद झालाय, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या थोडीशी दहशत आहे। बाजारात सध्या नवीन तूर विक्रीसाठी येतोय, मात्र क्विंटल मागे 1 ते 1.5 हजारांचा भाव कमी मिळत असल्यानं शेतकरी नाराज आहेत। तूर विकायची की ठेवायची अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी आहे। छुप्या पद्धतीनं सर्रास नायलॉन मांजाची विक्री केली जाते, मात्र हा नायलॉनचा मांजा प्राणी पक्ष्यांसह नागरिकांच्या जीवावर बेतला। या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जनजागृती रॅली काढण्यात आली। रत्नागिरीमध्ये वीकेंडच्या निमित्तानं समुद्रकिनारे गजबजले आहेत। सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर जाणं पसंत केलं आहे। येवला मनमाड नांदगाव भागातील शेतकऱ्यांवर एक नवं संकट ओढवलंय। शेकडो पक्ष्यांचे थवे हल्ला करून शेतातल्या पिकाची नासाडी करत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। जळगावमध्ये ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला। यामुळे 2.5 लाख हेक्टरवरचं पीक धोक्यात आलं असून शेतकरी चिंतेत आहे। गोंदियामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली। रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीच्या संदर्भातील नियमांच्या करता जनजागृती करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्यात वाढीव पाणी येणार असा दावा पालिकेनं केला होता, मात्र नवीन योजनेतील पाण्याच्या टाक्या आणि अंतर्गत जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही, त्यामुळे नो नेटवर्क झोनची तहान कायम राहील। सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थ उद्याला मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात येईल। बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला। वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल आहेत। गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत आरोपींच्याकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आले। हे सगळे मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत। आरोपी विष्णू चाटेचे मोबाईल नाशिकमध्ये त्यानं फेकल्याचं सांगितलं होतं। अद्यापही त्याचा फोन पोलिसांना सापडलेला नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पकडलेल्या आरोपीचा धनंजय मुंडे यांच्याशी संबंध आहे, त्यामुळे निष्पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मानवाधिकार आयोगात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं पथक मस्साजोग इथे भेट देणार आहे।
बीडमधल्या हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय. अशातच सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अजितदादांना विनंती करतो, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या विषयावरून चांगलेच संतापले. चौकशीत नाव आलं तर सगळ्यांची चौकशी होईल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. आणि मी स्वतःही त्यांच्याशी बोलेन आज रात्री, आणि जे उद्या सकाळी 10 वाजता जीवन संपेल वगैरे असं जे बोललेलं आहे, तर त्याचा मार्ग मी काढेन, त्यांच्याशी बोलेन. फक्त SITच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी निश्चितपणे बोलेन की बाबा जी माहिती कुटुंबियांना हवी असेल ती माहिती 100% त्या कुटुंबाला दिली पाहिजे. की मुवमेंट काय झालेली, अमुक झाले. आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्री न्याय करतील अशी अपेक्षा होती, मात्र सरकारकडून मुख्य आरोपींना वाचवून कारवाईचं नुसतं ढोंग सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बीड प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. बीड प्रकरणात सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर वाल्मिक कराडला पाठिंबा देणाऱ्या धनंजय मुंडे यांनी सुद्धा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी दानवे यांनी केली आहे. शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करत सर्व आरोपींना निश्चितपणे शिक्षा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीडच्या परळी तालुक्यातील सौंदाणा इथे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं जोरदार धडक दिली. या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्थानकात चालक भोजराज देवकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा घातपात नसून अपघात असल्याचं ग्रामस्थ आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळेला कुटुंबियांची चर्चा करत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. परभणी प्रकरणी न्याय मिळावा यासाठी परभणीमध्ये 17 तारखेला परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला जाणार आहे. विविध दलित संघटनांचा हा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेनं निघेल. सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिक करत आहेत. टोरेस कंपनीची जनरल मॅनेजर तानिया कासाटोव्हा हिला विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान 69 लाख रुपयांच्या बेहिशोबी रोख रकमेसह पकडण्यात आलं होतं. मुंबईतल्या डोंगरी परिसरात तानियाच्या कारमध्ये ही रोख रक्कम सापडली होती. यानंतर पोलिसांनी ही माहिती आयकर विभागाला दिली. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीमध्ये भाजपच्या 2 गटात मोठा राडा झाला. आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाचे संजय काजळे हे बिनविरोध निवडून आल्यानं शिवा तायडे यांच्या गटानं त्यांच्यावर हल्ला चढवला. याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला. या प्रकरणी विशाल झगडे या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल झगडेला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलाय. मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली. एका अज्ञातानं ही दगडफेक केल्यानं रेल्वेच्या काचा फुटले, तर एक प्रवासी जखमी झालाय. मागच्या 10 दिवसात दगडफेकीचा हा दुसरा प्रकार घडल्यानं रेल्वेच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जातोय. इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघर इथे उभारण्यात आलेल्या मंदिराचा उद्घाटन सोहळा हा अनधिकृत बांधकामावरचं सावट आहे. बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी इस्कॉनला 2 कोटी रुपयांचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या तर्फे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारा प्रसाद यापुढे प्लॅस्टिकच्या पिशवीतून न देता कागदी पिशवीतूनच देण्यात येईल. भाविकांनी सुद्धा मंदिर परिसरात प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून 2 वाघ बेपत्ता झाल्याची चर्चा आहे.
टिपेश्वर अभयारण्यातील तलाववाली ही वाघीण आणि जंजीर हा वाघ पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यापासून दिसलेले नाहीत, त्यामुळे दोन्ही वाघांचा शोध घेण्याची मागणी केली जाते. राज्यभरात रिक्षा, टॅक्सी आणि एसटीचा प्रवास आणखी महागणार आहे, कारण एसटी बसच्या दरात सुमारे 15% तर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात 3 ते 4 रुपयांची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री बसेल. धाराशिवमध्ये शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं तुळजाभवानी मातेची महिषासुरमर्दिनी सालंकृत महापूजा करण्यात आली. दरम्यान रविवार असल्यानं भाविकांनी तुळजापुरात मोठी गर्दी केली होती. तिकडे सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पालखी आणि मानाच्या 7 नंदीध्वजांचं मुस्लिम बांधवांनी स्वागत केलं. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडकडून या यात्रेचे मानकरी हिरेहब्बू यांचा सुद्धा खास सन्मान करण्यात आला. जागतिक पारायण दिनाच्या निमित्तानं वर्ध्यात संत गजानन महाराज सामूहिक पारायण सोहळा संपन्न झाला. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळमधील 2750 भक्तांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. श्री क्षेत्र जेजुरीमध्ये शाकंभरी उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्तानं मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आली होती. यासाठी साधारण 300 किलो पालेभाज्या आणि फळभाज्यांचा वापर करण्यात आला. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या नगरीत पौष पौर्णिमेच्या निमित्तानं ऐतिहासिक गाढवांचा बाजार भरलाय. या 4 ते 5 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. जेजुरीमध्ये उद्या होणाऱ्या उत्सवासाठी भाविकांनी आजपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सगळी जेजुरी भाविकांनी गजबजली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या 426वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. समाधीस्थळी अभिषेक घालत त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. बीडच्या माजलगावात जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात पार पडला. यावेळेला स्थानिक महिलांनी शहरातून एक रॅली काढली आणि मा जिजाऊंना अभिवादन केलं. इंदापूरमध्ये राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेला शहीद सैनिकांच्या पत्नींचा खास सन्मान सोहळा सुद्धा घेतला गेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील रेमंड तसंच सुपर क्लबद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऑटो फेस 2025ला भेट दिली. यावेळेला रेमंड समूहाचे गौतम सिंघानिया यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी रेसिंग कारमधून ड्रिफ्ट मारली. पत्नीसोबत राहत नसेल तरी पत्नीला देखभाल खर्च मागण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. घटस्फोट होईपर्यंत पत्नीचा हा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. वाढीव वीज बिलाच्या विरोधात सिद्धार्थ कॉलनी सामाजिक संघटनेच्या वतीनं चेंबूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी अदानी वीज वितरण कंपनीकडे वीज माफीची मागणी केली. आंदोलनात नागरिकांनी वीज बिलाचं दहन सुद्धा केलं. माळशिरस तालुक्याच्या नीरा नदीवरील गणेशगाव इथला बंधारा 5 महिन्यांपूर्वी वाहून गेला होता. हा बंधारा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही दुरुस्त केलेला नाही. त्यामुळे युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीनं जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. तिकडे इस्कॉन मंदिर ट्रस्टनं खारघरमध्ये उभारलेल्या मंदिराचा लोकार्पण सोहळा 9 ते 15 जानेवारी या काळात होतो आहे. या मंदिराच्या उद्घाटनाला 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. महागाईची झळ पोळी भाजीला सुद्धा बसले बरं का मंडळी. बदलापुरात पोळी 1 रुपयानं तर भाकरी 2 आणि भाजी 5 रुपयांनी महागली आहे. किराणा सामान, गॅस महागल्यानं पोळी भाजी केंद्र चालकांनी ही दरवाढ केली आहे. उल्हासनगरच्या वाल्मिक नगरमध्ये भीक मागण्याच्या बहाण्यानं मुलं चोरी करणाऱ्या महिला फिरत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाला. यानंतर अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 2 महिलांना अंबरनाथ शहरातून अटक करण्यात आली.
डहाणू मुंबई लोकलमध्ये विकलांग डब्यात प्रवास करणाऱ्या एका तरुणाला आरपीएफची टीम खालती उतरवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र वसई स्टेशनवर उतरून कार्यालयाकडे नेत असताना रागात असलेल्या तरुणानं थेट जवानाच्या हाताला दातांनी चावा घेतला. गायक शंकर महादेवन यांच्या संगीत कला अकादमीच्या माध्यमातून नवोदित आणि लहान मुलांना संगीताचे धडे देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आणि आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. शिर्डीतली भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे भाजपच्या सर्व प्रमुख नेते आणि आमदार यांच्या